जर डिक्रीज केला तर प्रेशर काय होतं, इन्क्रीज होतं. मित्रांनो, आपण या ठिकाणी बघताय यामध्ये वॉटर आहे आणि वॉटर मध्ये काय स्ट्रॉ ठेवलेली आहे, बरोबर आहे. या वॉटर वरती प्रेशर आहे आणि या स्ट्रॉ मधल्या वॉटरवर पण सुद्धा प्रेशर आहे, म्हणून त्यानं काय केलंय, लेवल केलंय, बरोबर आहे. लक्षात आलंय का तुम्हाला? काय केलेलं आहे, लेवल केलेले वॉटर असं लेवल मध्ये आहे. ओके. आता हे समृद्धी आपलं सगळ्यांना समृद्धी फेवडा समृद्धी असं पकडायचंय. हा, असं मी कसं पकडलंय, असं पकडायचंय. ग्लास पण पकडायचा, एक हाताने ग्लास पकडायचा. आता बघा, दिसतंय तुम्हाला? आता यात काय होतंय, या याच्यावर प्रेशर आहे, कशावर, या आतल्या वॉटरवर प्रेशर आहे, ग्लास मधल्या वॉटरवर प्रेशर आहे की नाही, आणि या स्ट्रॉ मधल्या वॉटरवर सुद्धा प्रेशर आहे, म्हणून ते वॉटर काय लेवल केलेले, दोन्ही ठिकाणची लेवल सारखी असेल, बरोबर आहे. आता मी काय करतोय, दुसरा स्ट्रॉ घेतलाय, असं फुकणार आहे मी, कुठे, इथे धरून असं फुकणार आहे. बघा आता, हे खूप खूप लहान झाले रे स्ट्रॉ. थांबा थांब थांब, आलं का, काय आलं होतं, फाउंटेन तयार झाले वॉटरचे. काय झाले, काहीच वाटलं नाही का तुम्हाला? कशामुळे झाले, एअर प्रेशर. काय झालं, आपण हे पहा, इथलं प्रेशर वाढवलं एअरचं, याचं प्रेशर वाढल्यामुळे काय झालं, नाही सॉरी, इथला व्हेलॉसिटी वाढवली. काय वाढले, व्हेलॉसिटी इन्क्रीज केली आपण. इथं शिकलाय ना जोरात, हवा जोरात पळायला लागली, पळायला लागल्यामुळे काय झालं, प्रेशर काय झालं, कुठलं, इच्यातलं, आणि इकडून प्रेशर वाढलं. इकडून प्रेशर वाढल्यामुळे काय झालं, ते पाणी वर आलं आणि त्याचे फाउंटेन तयार झाले. फाउंटेन म्हणजे फवारे. काय तयार झाले, जादू वगैरे काहीच नाहीये.